कन्नड तालुक्यातील नाचनवेल गाव आता आपल्या गरम मसालेदार आणि कुरकुरीत शेव चिवड्यासाठी विशेष ओळख निर्माण करते। बस स्थानक आणि चौफुली फाट्यावरील हॉटेल्समध्ये तयार होणाऱ्या या चिवड्याला प्रवाशांकडून मोठी मागणी मिळते। मराठवाडा, खानदेश आणि विदर्भाला जोडणाऱ्या या मध्यवर्ती ठिकाणी प्रवासी मुद्दाम थांबून चिवडा खरेदी करत असल्याचं दिसून येते। दररोज सुमारे 25 ते 30 किलो चिवडा प्रत्येक हॉटेलमध्ये विकला जातोय आणि एकूण विक्री 1.25 ते 1.5 क्विंटल पर्यंत पोहोचते। लाकूड भट्टीवर तयार होणाऱ्या या खमंग चिवड्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यात। नाचनवेलला खाद्य संस्कृतीत एक वेगळी ओळख मिळते। सणासुदीला आणि विविध कार्यक्रमांसाठीही मोठ्या प्रमाणात ऑर्डर येत असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली आहे। किनखेड पूर्णा फाटा इथं नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आलाय। पांढऱ्या रंगाच्या स्कूटीवरून येणाऱ्या एका संशयिताची तपासणी केली असता त्याच्याकडे शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखू आढळून आला। या प्रकरणी दहीहंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी रेहान शहा आणि रफिक शहा याच्याकडून विविध कंपन्यांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू असा एकूण 27,550 रुपये किमतीचा मुद्देमाल तसंच 80,000 रुपये किमतीची स्कूटी जप्त करण्यात आली। एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ही 1,07,550 इतकी आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोपाल ढोले आणि पथकाने केले। प्रलंबित मागण्यांसाठी येवला तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी काम बंद आंदोलन करत पंचायत समिती, तहसील आणि प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली। या आंदोलनात मोठ्या संख्येने रोजगार सेवक सहभागी झाले होते। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या या सेवकांना अत्यल्प मानधनावर काम करावे लागते आणि शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। शासनाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर केलेला मानधन आणि सुविधांबाबतचा निर्णय अद्याप लागू न झाल्याने नाराजी व्यक्त केली जाते। या निर्णयात दरमहा 8,000 रुपये मानधन, 2,000 रुपये प्रवास भत्ता आणि 50 लाख रुपयांचा विमा यांचा समावेश आहे। मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामरोजगार सेवकांनी दिलाय। मी दत्तात्रय चव्हाण, येवला तालुका रोजगार सेवक संघटना। आम्ही 2007 पासून रोजगार सेवक म्हणून काम करीत आहोत आणि आतापर्यंत अल्पशा मानधनावर रोजगार सेवक हे काम करीत आहेत। परंतु शासनाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी रोजगार सेवकांना मानधन देण्याबाबतचा जो GR काढलेला आहे तो GR शासनाने अद्यापपर्यंत 18 महिने उलटूनही त्याची अंमलबजावणी केली नाही। याबाबत रोजगार सेवकांमध्ये राज्यभर संतापाची लाट पसरलेली असून त्यांना लवकरात लवकर शासनाने न्याय द्यावा भाऊ, आता तरी तुम्ही यांच्याकडे लक्ष द्यावं आणि रोजगार सेवकांची जी मागणी आहे का अर्धवेळ असलेला रोजगार सेवक तो पूर्ण वेळ करावा आणि जो GR काढलेला आहे तो त्यांनी लागू करावा आणि रोजगार सेवकांना न्याय देऊन VV रामजी योजना चांगल्या प्रकारे राबवता यावी म्हणून त्यांना न्याय द्यावा। आणि जे मजूर आहेत, मजूरही आज उपाशी आहेत, मजुरांचाही मुद्दा शासनाने विचारात घेऊन रोजगार हमी योजनेचे मजुरांना मिळावा रोजगार म्हणून शासनाने मजुरांची आणि रोजगार सेवकांच्या दखल घेऊन GR पारित करावा अशी विनंती मी करतो। तिरोडा तुमसर महामार्गावरील बिरशी परिसर पुन्हा एकदा अपघाताने हादरलाय। वारंवार अपघातांची मालिका घडत असल्याने हा भाग अपघाताचं ठिकाण ठरत असल्याचं चित्र आहे। रात्री सुमारे 9:30 ते 10 वाजण्याच्या सुमारास भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं भीषण अपघात घडलाय। या अपघातात डिलेश पारधी यांचा मृत्यू झालाय। घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। महामार्गावरील सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। पुढील तपास तिरोडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। जामनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संकुलातील एका कुशन दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली। प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं समजतंय। आगीनं काही वेळातच रौद्र रूप धारण केल्यानं दुकानातील साहित्य आणि साठा जळून खाक झाले। मोठं आर्थिक नुकसान झाले। अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न झालेत। स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीने युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू होतं।
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुढील तपास सुरू आहे. देवळाणे परिसरात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून शेतकरी संत यांच्या शेतातील मोठं नुकसान झालंय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. विद्युत मंडळाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. या आगीत ट्रॅक्टर सुमारे 60% जळलाय. मोटरसायकल पूर्णपणे खाक झाले. आग लक्षात येताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे शेतकऱ्यांचा गोठा आणि शेजारील घर वाचवण्यात यश आले. शॉर्ट सर्किटच्या वाढत्या घटनांवर विद्युत मंडळानं तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. मेहकर तालुक्यातील पांगरखेड इथं विद्युत तारेमुळे लागलेल्या आगीत विधवा शेतकरी महिला शालाबाई कडूजी वाकुडे यांचं 4.5 एकर मधील मका पीक पूर्णपणे जळून खाक झाले. या घटनेमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतंय. शेतात मक्याच्या गंजीला विद्युत तार लागल्यानं अचानक आग भडकल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय. या आगीत संपूर्ण पीक नष्ट झाल्यानं शेतकरी महिला हतबल झाले. उपजीविकेचा मुख्य आधारच हिरावला गेला आहे. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता जोर धरू लागले. नमस्कार. आज या ठिकाणी आमच्या गावातील महिला शालाबाई कडूजी वाकोडे यांच्या शेतात विद्युतच्या केबलचं शॉर्ट सर्किट झालं आणि त्यामुळे या ठिकाणी 4.5 एकरातील मका पूर्णपणे जळून खाक झालेली आहे. त्याचसोबत त्यांचे जे स्प्रिंकलरचे पाईप आहेत ते पण खूप जळालेले आहेत. सदर महिला ही मागासवर्गीय असून विधवा महिला आहे. तर या महिलेचं उदरनिर्वाह कसा व्हाव, कारण 12 महिन्याचं पीक या ठिकाणी जळून खाक झालेलं आहे. तर निश्चितच महावितरण कंपनीने याची दखल घेऊन आणि पंचनामा करून लवकरात लवकर या शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे आणि मदतही अशी तोडकी न करता जितकं नुकसान झालं तेवढं भरपाई करून दिलं पाहिजे. आणि जर MSEB महावितरण कंपनी जर यामध्ये ॲक्शन घेत नसेल आणि मदत करत नसेल तर आम्हाला गाव पातळीवर संपूर्ण गावकऱ्यासह आम्ही महावितरण कार्यालयावर मोर्चा नेऊन आणि या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचा इशारा या ठिकाणून देत आहे. माझं नाव रवींद्र कडूजी वाकोडे. आमची बाहेर येत आहे यांच्या MSEB जामनगर इकडून जे आम्ही शॉर्ट सर्किट होऊन आमचे 4.5 एकर मका पूर्ण जळून राख झालेली आहे. हे जर पाईप पण हे जर मला याचा मोबदला भेटला नाही तर मी MSEBच्या ऑफिससमोर उपोषण करेल. खरीप 2025 हंगामातील पीक विमा न मिळाल्यानं बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. शेतकरी योद्धा कृती समिती या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला निवेदन सादर करत ठोस इशारा दिलाय. अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान होऊनही अद्याप विमा रक्कम न मिळाल्यानं लोणार, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. या प्रकरणी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करण्यात आलाय. 29 एप्रिलपर्यंत विमा रक्कम न मिळाल्यास आमरण उपोषण छेडण्यात येईल. तसंच 1 मे रोजी काळा दिवस पाळत राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा समितीनं दिलाय. प्रशासनानं तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल असं स्पष्ट करण्यात आलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी. नमस्कार. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपण आलेलो आहोत लोणार तहसीलमध्ये. या ठिकाणी शेतकरी कृषी योद्धा समिती चे उपाध्यक्ष रघुनाथ भाऊ आघाव यांनी शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी लोणार तहसीलमध्ये निवेदन दिलेलं आहे. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. हो, काय सांगाल आपण? आज या ठिकाणी आम्ही मागील खरीप हंगामामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी सरकारनं अतिवृष्टी झाली मान्य केलं, नुकसान भरपाई सुद्धा दिली. परंतु आता मूळ मुद्दा राहिला तो पीक विम्याचा. तर या पीक विम्यासंदर्भात कोणतीही विमा कंपनी कोणतेही उत्तर द्यायला तयार नाही. आणि आम्हाला अशी माहिती पडली की या ठिकाणी लोणार तालुका, सिंदखेड राजा तालुका, देऊळगाव राजा तालुका या पीक विम्यामधून वगळण्यात आलेला आहे. तर या संदर्भात आमच्या शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी भाऊ सोसे हे 29 एप्रिल रोजी आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. त्यांना लोणार तालुक्याचा पाठिंबा
देण्यासाठी या ठिकाणी आम्ही माननीय तहसीलदारांना निवेदन दिलंय आणि 29 एप्रिलपर्यंत कोणताही सरकारनं निर्णय घेतला नाही, पीक विमा कंपनीनं शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा केले नाहीत, तर बालाजी सोसे हे सिंदखेड राजा येथे उपोषणाला बसतील. पण त्यांच्यासोबत आम्ही जे शेतकरी योद्धा कृती समितीचे सदस्य आहोत हे पूर्ण या जिल्ह्याभर रास्ता रोको करतील आणि 1 मे हा काळा दिवस पाळतील. हे विमा कंपनी आणि सरकारनं लक्षात ठेवावं. आपण शेतकरी कृती योद्धा समितीचे संस्थापक बालाजी सुसे यांच्या आदेशान्वये रघुनाथ भाऊ आघाव उपाध्यक्ष यांनी आपल्या प्रतिक्रिया सांगितलेल्या आहेत. यानंतर ज्यांना आपण निवेदन दिलंय माननीय तहसीलदार साहेब यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. पाटील सुलतानी यांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. भाऊ काय सांगाल आपण? मी अमोल पाटील सुलताने शेतकरी योद्धा समितीच्या वतीने आम्ही शेतकऱ्याच्या अनेक काही मागण्यासाठी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि शेतकरी योद्धा समितीचे आमचे अध्यक्ष हे उपोषणाला 29 तारखेला बसणार आहेत. त्यांना पाठिंब्याकरिता आम्ही या प्रकारे निवेदन दिलेलं आहे. आमचे यामध्ये प्रमुख मुद्दे असे आहेत की जे काही नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांना कुठे वाहून गेलेलं आहे, कुठं अतिवृष्टी झाल्यामुळं जे काही नुकसान झालेलं आहे त्याची कोणालाच भरपाई मिळालेली नाही. एक 20% लोकांना भरपाई मिळालेली आहे, बाकी 80% लोकांना कोणालाच भरपाई मिळालेली नाही. त्यानंतर एक प्रमुख मुद्दा म्हणजे एक पीक विम्याचा. पीक विम्यामध्ये आपल्या सिंदखेड राजा, लोणार तालुका हे तालुके त्यातून वगळण्यात आलेले आहेत, तर ते तालुके त्यांनी न वगळता त्यांना पीक विमा देण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी असेल आणि प्रशासनाला तहसीलदार साहेब यांच्या वतीने कळवण्यात यावे. धन्यवाद साहेब. मी लोणार प्रतिनिधी न्यूज मराठी 24/7 साठी ब्रह्मानंद वाकोडे. त्यानंतर आपण राजूभाऊ बुधवत लोणार तालुका उबाटा गटाचे अध्यक्ष यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. भाऊ काय सांगाल आपण? आज आपण लोणार तहसील या ठिकाणी शेतकरी योद्धा कृती समितीचे जे जिल्हाध्यक्ष सोसे साहेब सिंदखेड राजा या ठिकाणी शेतकऱ्याच्या पीक विम्याच्या संदर्भात उपोषणाला त्या ठिकाणी बसत आहेत. तर सर्वप्रथम मी एक शेतकरी म्हणून पक्षे बाजूला ठेवून सततच्या अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, या सर्व आसमानी संकट झेलून हा शेतकरी त्रस्त झालेला आहे आणि या शेतकऱ्याचा जो पीक विमा हक्काचा तो पीक विमा लोणार तालुका, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा हे तिन्ही तालुके या पीक विम्यातून वगळलेले आहेत. त्याकरिता ते तालुके न वगळता त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसगट पीक विमा मिळावा म्हणून मी माझे सर्व शेतकरी बांधव या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत आहोत. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. नांदेड शहरातील इस्लामपुरा देगलूर नाका परिसरातील MGR गार्डन इथं घडलेल्या दुर्दैवी घटनेत 4 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झालाय. मनपाच्या नाली कामादरम्यान साचलेल्या पाण्यात पडून हा प्रकार घडल्यानं परिसरात शोककळा पसरली. घटनास्थळी कोणतीही सुरक्षा व्यवस्था, कुंपण किंवा इशारा फलक नसल्यानं 10 ते 12 वर्ष वयोगटातील मुलं खेळताना पाण्यात पडली आणि त्यांचा मृत्यू झालाय. मृत मुलांचे कुटुंब अत्यंत गरीब असल्यानं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा आघात झालाय. या प्रकरणी संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी तसंच त्याचं देयक रोखावं अशी मागणी करण्यात आली. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 15 लाखांची मदत द्यावी अशी देखील मागणी पुढे आली आहे. या घटनेनंतर प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. प्रदेश कडून मी कार्याध्यक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि हे जिल्हा शहर अध्यक्ष आहे, हे आमचे युवक अध्यक्ष आहे. आमची पूर्ण फादर आणि अल्पसंख्याक पूर्ण बॉडी म्हणून आम्ही इकडे आलेले निवेदन द्यायला त्यांना विचारायला की म्हणजे कालपासून आज 24 तास झालेले आहेत. हे 24 तासाची गोष्ट नव्हे तर हे मागच्या 1 वर्षापासून जिकडे तिकडे बघायला गेलं तर खड्डे करून ठेवलेले आहे. रस्ता काय बनवण्याच्या नावावर किंवा दुरुस्तीकरणावर ते करून ठेवलेलं आहे. पण त्याच्या म्हणजे त्याचं ड्युरेशन किती आहे, त्याचं कॉन्ट्रॅक्टर काय आहे, त्यांचा किती काळ लागणार ते करायला, तिकडे काळजी घेण्यासारखं विचारायला गेलं तर म्हणजे काय सिक्युरिटी साईन नाही, कसलाही चिन्ह नाही. बरं इकडे काम चालू आहे, थोडा सावधान राहावा हे जे लावतात ती पण नाही.
कालची जी घटना झाली त्याच्यात तसंच आहे की शाळेकरी मुले घरी जात होते शाळा करून. आता त्यांना असं वाटलं की हे थोडाफार पाणी असेल त्याच्यात आपण थोडंसं स्विमिंग करायला त्याच्यात उन्हाळा म्हणून त्याच्यात उतरले ते. पण त्यांना त्याची खोल किती होती त्याचा अंदाज नव्हता, त्याच्यात ते म्हणजे बुडून गेले. आता ह्याच्यात निष्काळजीपणा कोणतं, ते तर अंडर कंस्ट्रक्शन वर्क होता. म्हणजे कंस्ट्रक्शन जर तुम्ही करतात वहाँ अगर तो आप कंस्ट्रक्शन कर रहे हो तो वहाँ कोई साइन बोर्ड होना चाहिए. मतलब ये जो कल का इंसिडेंट है लिटरली टोटली एक निष्काळजीपणे का स्वरूप है, उसमें आ रहा है निष्काळजीपणा आहे. कॉन्ट्रॅक्ट असेल, त्यांना जे कॉन्ट्रॅक्ट ज्याने घेतलेलं आहे त्यांच्यासोबत जे काम करणारे असेल, जे कोणी त्याला ते कन्स्ट्रक्शन वर्क मध्ये इन्व्हॉल्व आहे, जितके लोक आहेत ज्यांच्या त्याच्यात भागीदारी आहे ते लोक असतील, त्यांना म्हणजे लोकांच्या जीवाची काही काळजी नाही. जर काळजी म्हणजे प्राथमिकतापणे बघायला गेलं तर आपण म्हणजे त्यांना कंपन्सेशनच्या नावावर त्यांचा जीव तर त्यांना परत देऊ शकत नाही. पण सध्याची परिस्थिती जर 24 तास गेले तर तुम्ही कमीत कमी एक आश्वासन आर्थिक मदतच्या नावावर, जसे आमची मागणी आहे 15 लाख ते 20 लाख पर्यंत, तरी काहीतरी पर कॅन्डिडेटला, कारण जे काय गेलं त्यांच्या आयुष्य उद्ध्वस्त झालं, त्यांच्या फ्युचर झालं, त्यांचं भविष्य गेला आणि ते कुठे ना कुठे आज नाही तर उद्या ते फॅमिलीच्या सपोर्ट असतील ना, ते मुले जे गेले शाळेकरी. पण आमची मागणी इतकीच होती की म्हणजे तुम्ही त्यांना जे काय कंपल्शनच्या नावावर आतापर्यंत त्यांचा काय अनाऊन्स झालेला नाही. काल कमिशनर साहेबांनी ते संध्याकाळी प्रेस नोट काढलेलं आहे, तर सगळं बरं 24 तासात त्याची सखोल चौकशी करा, दोषींना कडी कारवाई करा. त्याच्याने त्यांच्या कंपल्शन भेटणार का? आम्हाला फक्त त्यांच्याकडून हे आश्वासन हवं आहे की तुम्ही त्यांच्यासाठी आज 24 तास गेले, तुम्ही त्यांच्या घरी व्हिजिट केलेत का, त्यांना भेटलेत का, त्यांना त्याचं काही आश्वासन दिलेत का, म्हणजे आम्हाला पण समाधान वाटणार. जर इकडे समजा आम्हाला समाधान नाही वाटलं तर ह्याच्या पुढे आम्हाला काहीतरी दुसरं काय आहे, आंदोलन असू द्या, यांना परत त्यांना त्यांच्या रिमाइंडर असू द्या, ते सगळं आम्हाला करावं लागेल. जोपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्हाला करावं. दोषींना जोपर्यंत शिक्षा भेटत नाही आणि जोपर्यंत ते मृत्यू ते बड़े काय म्हणतात ते मासूम बच्चे जो जिनका डेथ हो गया, जब तक उनको न्याय नहीं मिलता तब तक हम इनके पीछे रहेंगे. भाजप शिक्षक आघाडी आणि शिक्षक महासंघ अमरावती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 19 एप्रिल 2026 रोजी भव्य शिक्षक मेळावा, सत्कार समारंभ आणि अनाथ विद्यार्थ्यांना सायकल भेट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड इथं दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. या मेळाव्यात शिक्षकांच्या समस्या जाणून घेऊन त्या शासनापर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे. शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जाणार आहे. कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत अनाथ विद्यार्थ्यांना सायकल वाटप केली जाणार आहेत. आयोजकांनी शिक्षक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी. 19 एप्रिलला आपण एक शिक्षक मेळावा व अनाथ विद्यार्थ्यांना सायकल वाटपचा एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे अनाथ विद्यार्थी आहेत, कोविडमध्ये जे अनाथ झाले अशा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्याकरता सायकली नाही आहे आणि कुठंतरी एक समाज भावनेतून आपण हा अनाथ विद्यार्थ्यांना सायकल वाटप व अमरावती विभागातील सर्व शिक्षकांचा एक मेळावा व्हावा या दृष्टीनं आपण मागच्या वर्षी सुद्धा 19 एप्रिलला हा कार्यक्रम डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल हॉलमध्ये घेतला होता आणि तोच आपण यावर्षी सुद्धा घेतोय. या कार्यक्रमाला या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे. त्यानंतर या राज्याचे महसूल मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब उपस्थित राहणार आहे. कामगार मंत्री श्री मुंडकर साहेब उपस्थित राहणार आहे. आदिवासी मंत्री उईके साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. नंतर या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री, गृहनिर्माण मंत्री, राज्यमंत्री श्री पंकज भोयर सुद्धा उपस्थित राहणार आहे. तसेच विभागातील सर्व आमदार या कार्यक्रमाला निश्चित उपस्थित राहणार. लोककला मराठीचे संस्थापक स्वर्गीय शाहीर उमाजी सीताराम म्हस्के यांच्या स्मरणार्थ आयोजित रायगड भूषण पुरस्कार सोहळा आणि शाहिरी कलाकारांचा भव्य मेळावा 17 एप्रिल रोजी उत्साहात पार पडलाय. संत शिरोमणी रोहिदास हॉल इथं शाहीर पांडुरंग गणपत पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर सामुदायिक भजन कीर्तनासह विविध शाहीर वाद्य कलाकारांचा सत्कार करण्यात आलाय.
कार्यक्रमात शक्तीवाले हनुमान नाच मंडळ, तुरेवाले शिवशंभो कला पथक तसंच शाहीर भिवा पवार आणि शाहीर धोंडीराम सुभे यांच्या सादरीकरणांनी रंगत आणले। या मेळाव्यामुळे शाहिरी परंपरेला नवं व्यासपीठ मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली। आमचे हे लोककला मराठी शाहीर परिषद मुक्काम पारवाडी, तर या ठिकाणी आमचा शाहिरी मेळावा घेण्याचा जो मनोदय होता तालुक्यामध्ये, तो आज मनोदय आम्ही सर्वांच्या मध्ये पूर्ण केलेला आहे। आमच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीने आम्हाला साथ केल्यामुळे हा मेळावा आम्ही या ठिकाणी आयोजित करू शकलो आणि हा आनंदामध्ये पार पडणारा मेळावा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा मेळावा पार पडलेला आहे। तरी असेच याच्या पुढे सर्व पुरस्कार वगैरे हा जो पाळलेली प्रथा आहे ते अखंडित चालू राहो ही ते परमेश्वराजवळ आम्ही विनंती करतो। आणि आपण या ठिकाणी सर्वांनी हा मोलाचा सहकार्य दिला त्याबद्दल आपलंही सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। कला मराठी शाहीर परिषद आरवडी तालुका माड जिल्हा रायगड या संस्थेच्या वतीने या ठिकाणी भव्य दिव्य असा मेळावा आम्ही आयोजित करण्यात आलेला आहे। पहिला मेळावा जो झाला तो फौजी आंबावडे येथे झाला, हा दुसरा मेळावा आहे। संस्थेचा उद्देश एकच आहे की जनजागृती लोकांना जे आता सांस्कृतिक विभागातून जे बांधन दिलं जातं की त्याच्यासाठी शाहिरांनी पुढे येऊन त्यानंतर आपलं जे काही 50 वर्षानंतर जे काही मानधन मिळतं ते मानधनाचं काम करून प्रत्येक शाहीर असो, कीर्तनकार असो, भजनी कलाकार असो, वाद्य कलाकार असो, या शाहिरांनी त्यामध्ये सभासद होऊन या प्रत्येकाने सभासद होऊन आपण शाहिरीसाठी मानधनासाठी अर्ज केला पाहिजे आणि आपण जे आयुष्य घेतलेलं आहे त्या कलेमध्ये त्याचा फायदा झाला पाहिजे। गेली 10 वर्ष आम्ही माड, कोल्हापूर, माणगाव, पाली, सुधागड, पेण, पनवेल अशा 9 तालुक्यामध्ये आम्ही काम करत आहोत आणि सर्वांना विश्वासात घेऊन हे सगळे लोककला मराठी शाहीर परिषद ही संस्था आम्ही चालत आहोत। मी या ठिकाणी जो भव्य दिव्य मेळावा संपन्न झाला तर सर्वांना सचिव या नात्याने सर्वांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र। अमरावतीतील प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागले। शरद पवार गटाचे प्रवक्ते ॲडव्होकेट फैजान मिर्झा यांनी आरोपीला कडकडीत शिक्षा देण्याची मागणी केली आणि असं असतानाच त्याचबरोबर खासदार नवनीत राणा यांच्या वक्तव्यावरही त्यांनी आक्षेप घेतलाय। पोलीस आणि अल्पसंख्याक आयोगाच्या तपासात पीडित मुली मुस्लिम समाजातील असल्याचं स्पष्ट झालं असल्याचा दावा करत नवनीत राणा यांनी केलेलं वक्तव्य हे बेजबाबदार आणि आक्षेपार्ह असल्याचं मिर्झा यांनी म्हटलंय। या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांना उधाण आले। न्याय आणि पारदर्शक तपासाची मागणी अधिक तीव्र होते। अल्पसंख्याक आयोगाचे राज्य अध्यक्ष प्यारेखानजी यांनी प्रतवाडा प्रकरणी जे खुलासा आज केलेला आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की पोलिसांच्या अहवालानुसार जे अहवाल अल्पसंख्याक आयोगाला मिळालेला आहे त्यानुसार सर्व पीडित मुली हे मुस्लिम समाजाचे आहेत। तरीही माजी खासदार नवनीत राणा यांनी पीडित मुली हिंदू समाजाचे असल्याचा बनाव करून दंगल भडकावण्याचा का प्रयत्न केला हा चौकशीचा भाग आहे। परंतु याविषयी प्यारेखानजींनी अजून सांगितलेलं आहे की पॉक्सो तहत नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी पीडित कुटुंबांनी मागणी केलेली आहे अल्पसंख्याक आयोगाला। माझं असं मत आहे की राज्याचे मुख्यमंत्र्यांनी याविषयी त्वरित SIT स्थापन करून नवनीत राणा यांची या प्रकरणी सुद्धा भूमिका जांच करण्याचे आदेश द्यावे, कारण यामध्ये काही लोकांनी राजकीय पोळी भाजण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे। त्यांचा सुद्धा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचा पोलीस विभागाने काम करावा आणि जो आरोपी आहे त्याला चौरंगा करून त्याला मारून टाका अशी आमची मागणी आहे। कारण कोणताही धर्म युवतींविरोधात यांच्या मुलींविरोधात अशा प्रकारचे कृत्य करण्यास कोणताही धर्म बढावा देत नाही आहे। हे मानवतेवर काडीमा फासणारी गोष्ट या पोट्ट्याने केलेली आहे। त्याविषयी राज्य शासनाने कठोर पावलं उचलावी आणि त्वरित युवती आणि महिलांच्या सुरक्षाकरिता विधेयक राज्य शासनाने आणावं अशी आमची ठाम मागणी आहे। या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7।
नवा भारत, नवा विचार.